शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील कांदा पिकामध्ये जर कधी आपल्याला मधमाशी बघायला मिळत नसेल, तर अशा वेळेस नेमकी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे, जेणेकरून आपल्या पिकामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन देखील मिळेल आणि आपल्याला चांगल्या चांगल्या प्रकारे बी देखील भरेल. तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, काही उपाययोजना करायच्या आहे. शेतकरी मित्रांनो, आपण खूप प्रयोग करून बघितले. आपण म्हणजे गुळाची उकळण घेतली व खूप सारे प्रयोग करून बघितले. पण म्हणजे फवारण्या पण केल्या, की क्वीन बी, हनी बी यासारखे खूप सारे प्रोडक्टचा वापर केला आपण. पण शेतकरी मित्रांनो, पाहिजे तशी मधमाशी आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये बघायला मिळतच नाही आहे. तर त्यासाठी नेमकी आता काही करता येत नाही. पण मात्र आपल्याला जे काही पोलनचा कालावधी असतो, तो आपल्याला खूप जास्त काळ नसतो. तर त्यामुळे आपल्याला काय करणं आहे माहिती आहे का? आपल्याला हँड पोलिंग करणं हा बेस्ट ऑप्शन आहे. कारण की आपण ज्यावेळेस कपडा वगैरे फिरवू, तर त्याच्यात आपलं नुकसान आहे. कारण की आपला कपडा ज्यावेळेस फिरवू आपण, तर कपडा हा फक्त 60% भाग कव्हर करणार. बाकी राहिलेला 40% भाग तर आपला तसंच राहणार व खालचे जे गोंडे आहेत, तर ते व्यवस्थित पोलिनेशन होणार नाही. तर त्यासाठी व्यवस्थित पोलिनेशन होण्यासाठी आपल्याला हँड ग्लोव्हज घालून आपल्याला पोलिंग करणं आहे. आता या शेतकऱ्यांना आपल्याला एक 2 वेळेस पोलिंग केलेलं आहे आणि तुम्ही खरंच सांगितलं तर तुम्ही बघू शकता, बियाणं एक नंबर असं भरू लागले. म्हणजे पूर्ण गोंडे असं टच भरू लागलाय. तर हेच बघा तुम्ही, फुल गोंडा टच भरलाय, जसं की मधमाशीनेच पोरण केलंय. आणि हालाकी या प्लॉटमध्ये कुठंही मधमाशी तुम्हाला बघायला मिळणार नाही. हे बघा. त्यामुळे हँड पोलनचा खूप पाहिजे तसा इतका रिझल्ट आपल्याला बघायला मिळतोय. शेतकरी मित्रांनो, हँड पोलिनेशनमुळे आपल्याला 80 ते 90% बियाणं भरत असतं. त्यामुळे जर कधी आपण हँड पोलिंग करणार असाल, तर काळजी घ्यायची आपल्याला ही आहे, की आपल्याला फक्त गोंड्याला असं दाबायचं नाही आहे. कारण की ज्यावेळेस आपण दाबू, तर या पद्धतीने ते फिंजरून जाणार आहे. तर हे फिंजरलं गेलं गेलं नाही पाहिजे. तर आपल्याला काय करायचं आहे, लहान लेकराच्या डोक्यावरून हात फिरवतो, त्या पद्धतीनं आपल्याला फक्त आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस आपल्याला या पद्धतीनं करायचं आहे. आणि पोलिंग करत असताना आपल्याला एक मुख्य काळजी घेणं आहे, की ती म्हणजे फक्त आपल्याला घ्यायची आहे हँड ग्लोव्स. सुती कापडाचे हँड ग्लोव्स आपल्याला घालायचे आणि व्यवस्थितरित्याने आपल्याला पोलिनेशन करायचे. शेतकरी मित्रांनो, याचा फायदा आपल्याला खूप साऱ्या शेतकऱ्यांना बघायला मिळतोय. बाकी शेतकरी मित्रांनो, ही ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, तर या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या कांदा बीज उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत देखील नक्कीच पोहोचू शकतात, जेणेकरून त्यांचं देखील किंचित कुठेतरी फायदा आपल्याला नक्कीच बघायला मिळू शकतो. चला तर मग भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.